नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या नवीन बॅचमध्ये. मित्रांनो, ऑलरेडी आपण नवीन बॅचचे लाईव्ह क्लासेस सुरू झालेले आहेत. आजचा जो लेक्चर आहे त्या संदर्भात हा फर्स्ट लेक्चर असेल की लेजिस्लेशन ऑफ प्लॅनिंग, ओके, किंवा लेजिस्लेशन ऑफ प्लॅनिंग इन इंडिया, किंवा टाउन प्लॅनिंगची नीड्स काय होती, टाउन प्लॅनिंगचे प्रिन्सिपल्स काय, टाउन प्लॅनिंगचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, या संदर्भातला हा व्हिडिओज आहे. ओके, सो लेट्स सी प्रॉपरली, व्यवस्थित समजून घ्या. खरं तर वी आर बिलॉंगिंग फ्रॉम द सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, आर्किटेक्चर बॅकग्राऊंड, प्लॅनर, अर्बन, या सगळ्या बॅकग्राऊंड मधनं आपण आलेलो आहे. त्यामुळे आत्ताचा जो सिलेबस आपण स्टडी करतोय, किंवा या आधीच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तो सिलेबस कसा असेल, हा थोडा वेगळा सिलेबस आहे. म्हणजेच काय, सिव्हिल सारखा पण नाही, आर्किटेक्ट सारखा पण नाही, अर्बन, रूरल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पेक्षा सगळ्यापेक्षा वेगळा सिलेबस आहे. त्यामुळे इथे जो कॉन्सेप्ट तुम्हाला यूज करायचा आहे तो असतो फक्त आणि फक्त ॲज अ प्लॅनर सारखा. म्हणजे इथे तुम्हाला सिव्हिल इंजिनियर किंवा एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला डोकं न लावता तुमच्या सब कॉन्शियस माइंडमध्ये हे लक्षात असायला पाहिजे की आपण ॲज अ प्लॅनर म्हणून विचार करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ॲज अ एक प्लॅनिंग मोडमध्ये आपण स्टडी करायला पाहिजे, किंवा एका प्लॅनिंग कॉन्सेप्टमध्येच आपण ते स्टडी करणार आहोत, हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. क्लिअर? मग सिव्हिल इंजिनियर, कारण आपण तर जिओटेक, स्ट्रक्चर, ट्रान्सपोर्टेशन, कन्स्ट्रक्शन मटेरियल या सगळ्यांमधून आलेलो आहोत, बरोबर. सो ॲज अ प्लॅनर डिरेक्टली कन्वर्ट व्हायला नाही जमणार, त्याला थोडा तुम्हाला टाइम द्यावा लागेल. म्हणजेच काय, आत्ताच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या 1 किंवा 2 लेक्चरमध्ये तुम्ही डिरेक्टली प्लॅनर म्हणून नाही तयार व्हाल, त्याला थोडा टाइम द्यावा लागेल. हळूहळू पुढच्या 4 ते 5 लेक्चरमध्ये तुम्हाला मोल्ड केल्या जाईल प्लॅनर म्हणून. ओके, कारण आपल्या डोक्यात सध्या तरी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, किंवा ह्या बाकीच्या ज्या काही स्ट्रीम्स होत्या या ज्यामधनं आपण बिलॉंग करतो त्या स्ट्रीम्स आहेत. पण याला आत्ता इथे एटीपीचा स्टडी करताना याचा कुठे इकडे उपयोग होणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपण प्लॅनर म्हणून विचार करतो त्यावेळेला तो प्लॅनर सारखाच तुमच्या डोक्यात असायला पाहिजे, आणि त्याला तयार करण्यासाठी थोडाफार तरी तुम्हाला पेशन्स लेवल ठेवावा लागेल, किंवा तो थोडा पेशन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. नंतरच तुम्ही काय तर एक्झॅक्टली प्लॅनर म्हणून तयार व्हाल. तर त्यामुळे जो जोश आहे तो खूप हाय ठेवा, एकदम परफेक्ट स्टडी असू देत. कारण काय की मी जसं आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ही जी एटीपीची एक बॅच येते, या बॅच नंतर किंवा या ऍड नंतरची जी काही ऍड असेल ती कधी येईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे प्लीज जो स्टडी आहे तो प्रॉपर सुरू ठेवा. क्लिअर? नाव लेट्स सी द कंडिशन्स. कंडिशन काय की जो मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे, किंवा लास्ट पेपरमध्ये जे काही मार्क्स डिस्ट्रीब्युशन होते ते डिस्ट्रीब्युशन ॲज पर द 2022च्या पेपरनुसार हे या पद्धतीत होते. हे ऑलरेडी आपण लाईव्ह लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहेत. ओके, त्यामुळे यावर फार टाइम वेस्ट न करता आपण डिरेक्टली टॉपिकला सुरुवात करूया. क्लिअर? थोडा वेळ लागेल, थोडा कॉन्सेप्ट समजायला किंवा त्या ट्रॅकवर यायला तुम्हाला थोडा वेळ लागेल. सो प्लीज बी पेशन्स. ओके, नाव लेट्स सी काय आपण ज्या वेळेला ॲज अ प्लॅनर म्हणून विचार करतो, किंवा आपण ज्या वेळेला टाउन प्लॅनिंगचा स्टडी करतो त्यावेळेला सगळ्यात एक इम्पॉर्टंट वर्ड आहे तो म्हणजे मित्रांनो टाउन. आता टाउनचा ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला लक्षात ठेवायचंय तुम्हाला की टाउन इट डझंट मीन दॅट ओनली द अर्बन एरिया, इट कम्स विथ द रूरल ॲज वेल ॲज अर्बन एरिया. लक्षात घ्या, इथे काय आहे मित्रांनो, इथे रूरल पण आहे आणि अर्बन पण आहे, आणि या दोघांचाही स्टडी करणं म्हणजेच आपल्याला काय टाउनचा स्टडी करायचा आहे. म्हणजे फक्त प्लॅनिंग करताना मोठमोठ्या सिटीज किंवा मेट्रोपॉलिटन सिटीज किंवा म्युनिसिपल काउन्सिल्स याचाच तुम्हाला फक्त प्लॅनिंगचा कॉन्सेप्ट समजून न घेता रूरल एरियाचा जो काही कॉन्सेप्च्युअल प्लॅन आहे तो सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे टाउन प्लॅनिंग करताना फक्त आणि फक्त जर का काही लोकांच्या जर का डोक्यात हे असेल की आपण फक्त सिटीज किंवा मेट्रोपॉलिटन सिटीज किंवा डिस्ट्रिक्ट लेवल यांनाच फक्त डिझाईन करतो, तर बिलकुल नाही. आपल्याला रूरल प्लॅन सुद्धा स्टडी करायचा आहे, ज्याला आपण विलेज डेव्हलपमेंट प्लॅन म्हणूया किंवा विलेज प्लॅन म्हणूया.
त्याला सुद्धा तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे. त्यामुळे टाउनला प्लॅन करताना या गोष्टी तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. क्लिअर? हा एक खूप क्लिअर पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर आता टाउन झाल्यानंतर जे प्लॅनिंग प्रोसिजर येते ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण काय की दिवसाला डे टू डे लाईफ मध्ये प्लॅन करणं तुम्हाला चांगलं माहित आहे. मला उद्याचा प्लॅन मी आज रात्री झोपायच्या आधी करून ठेवतो. मला माहित आहे की मी सकाळी किती वाजता उठणार. मला माहित आहे मी उठल्यावर अंघोळ करणार, साधारणतः जेवण नंतर लगेच करणार, त्यानंतर मी ऑफिसला जाणार, ऑफिसहून परत येणार, 6 तास मी माझ्या झोपीसाठी देणार, त्यानंतर मी खेळायला जाणार. ह्या सगळा प्लॅन म्हणजे छोट्या मुलापासनं ते म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळे त्यांच्या डे टू डे लाईफचा प्लॅन करतात. बरोबर? आणि त्यामुळे थोडंफार प्लॅनिंग आपल्याला चांगल्या पद्धतीत माहित आहे. फक्त काय प्रॅक्टिकल आणि कन्सेप्च्युअल प्लॅनिंग विथ रिस्पेक्ट टू द टाउन हे आपल्याला आता करायचं आहे. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन डिफरंट. प्लॅनिंग तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये आहे, नाही असं नाही. जो डे टू डे लाईफ मध्ये असं तर नाही ना की फक्त दिवस सकाळी उठले की लोळत बसता, हा प्लॅन नसतो. बरोबर? प्लॅन करताना आपण काय करतो की एक डे पूर्ण डेजला नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि त्याच्यानुसार त्याच्यावर ऍक्शन प्रोव्हाइड करतो. सो दिस इज द प्रोसेस ऑफ प्लॅन. एक्झॅक्टली. सो या प्रोसेस ऑफ प्लॅनला आपल्याला पर्टिक्युलर प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण आणतो, म्हणजेच ऍक्शन प्रोव्हाइड करतो. सिमिलरली याच केसमध्ये आपल्याला एखाद्या टाउनला सुद्धा काय करायचंय, पर्टिक्युलर केसमध्ये त्याला एका प्रोफाईल केसमध्ये आणून सोडायचंय. येस ऑर नो? सो दॅट लेट्स सी, ज्या वेळेला आपण प्लॅनच्या गोष्टी करू तो त्या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की लँड रिसोर्सेस जे असतील याचा परफेक्ट यूज करणे. जेवढेही लँड रिसोर्सेस आहे मित्रांनो त्याचा परफेक्ट यूज करणे. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ टाउन प्लॅनिंग. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ टाउन प्लॅनिंग. कारण काय, जेवढेही लँड रिसोर्सेस अवेलेबल लँड रिसोर्सेस आहे याचा परफेक्ट प्लॅन तुम्ही करताय. आता इन द केस ऑफ लँडचं जर का बघायचं झालं तर मग त्या केसमध्ये मी बघतोय की जर का तुम्ही लँडला एका किंवा टाउनला एका डिझाईन करताना जर का नंबर ऑफ मॅनर मध्ये किंवा नंबर ऑफ झोनिंग मध्ये नंबर ऑफ पार्ट मध्ये जर का डिवाइड करत नसाल तर मग त्या गोष्टी प्लॅन करण्याला काही अर्थच राहत नाही. म्हणजेच काय, ज्याला वाटलं त्याने जर का तिथे घर बांधलं, ज्याला वाटले तिथे त्याने रस्ता टाकला, ज्याला वाटले तिथे तो खेळायला बसला, किंवा ज्याला वाटलं त्याने तिथे त्याचं ऑफिस उघडलं, तर या गोष्टीला कोणताही अर्थ उरत नाही किंवा ही काही प्लॅनिंगची आपल्या प्रोसेस नाहीये. त्यामुळे प्रोसेस ऑफ प्लॅनिंग मधनं जाताना एक झोनिंग किंवा डिवायडेशन हा खूप इम्पॉर्टंट प्लॅन आहे. म्हणजेच काय, मी लँडला अशा पद्धतीने यूज करतो की मला जिथे पाहिजे किंवा कन्व्हिनियन्सी, कम्फर्टनेस, हेल्थ, ब्युटी ह्या सगळ्या गोष्टी जिथे अचीव करता येईल त्या कन्सेप्च्युअल प्लॅनने जिथे मी प्लॅनिंग करतो आणि त्या लँड रिसोर्सेसचा यूज करतो त्यालाच आपण काय म्हणतो, सिंपल वे मध्ये टाउन प्लॅनिंग. लक्षात घ्या. आता टाउन प्लॅनिंग करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय तर तुम्हाला झोनिंग माहित असणं गरजेचं आहे. ओके? कारण काय की जर का तुम्ही लँडला यूज करताय किंवा तिथले रिसोर्सेस यूज करताय, सिंपली इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर सप्लाय आहे, ड्रेनेज आहे, सॅनिटेशन आहे, सिव्हर लाईन आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, ट्रान्सपोर्टेशन सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग हे जे काही रिसोर्सेस आहेत याला जर का तुम्ही प्रॉपर पद्धतीत जर का तुम्ही डिझाईन करत नसाल तर मग तो वेस्ट ऑफ प्लॅनिंग आहे. ऍग्री विथ दिस? ती वेस्ट ऑफ प्लॅनिंग आहे. मग आपल्याला या गोष्टी ज्या आहे ऍज अ सेफ गार्ड म्हणून तुम्हाला तिथे उभे राहायचं आहे. ओके? या केससाठी किंवा हॅझार्ड्स ग्रोथ नको व्हायला किंवा अनवॉन्टेड ग्रोथ नको व्हायला, या केससाठी तुम्हाला ऍज अ सेफ गार्ड म्हणून तिथे उभं राहायचं आहे. त्या केसमध्ये टाउन प्लॅनिंग समजणं फार गरजेचं आहे. ओके? सो लेट्स हॅव अ प्रोसेस ऑफ टाउन प्लॅनिंग. सो टाउन प्लॅनिंग काय आहे की सिंपल आहे. इट इज द आर्ट अँड द सायन्स ऑफ ऑर्डरिंग द लँड यूज and setting the building and communication route so as to secure the maximum practical degree of economical environment and beauty. Clear? तुम्हाला काय करायचं आहे टाउन प्लॅनिंगच्या केसमध्ये सिंपल आहे. लेजिस्लेशन ऑफ प्लॅन आहे, प्लॅनची गरज काय, टाउन प्लॅनिंग काय, इंट्रोडक्टरी पार्ट आहे. मी आधी सांगितलं की तुम्हाला थोडा एक पेशन्स ठेवावा लागेल कारण सिव्हिल मधनं डायरेक्टली प्लॅनर मध्ये यायला थोडा तरी वेळ तुम्हाला त्यासाठी द्यावा लागेल. क्लिअर?
आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की आपण ज्या वेळेला प्लॅनिंग करतो त्यावेळेला लँड रिसोर्सेसला एका पर्टिक्युलर मॅटरमध्ये, पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये किंवा पर्टिक्युलर केसमध्ये अरेंज करणं, एका पर्टिक्युलर केसमध्ये त्याला अरेंज करणं म्हणजेच काय असतं, टाउन प्लॅनिंग, ज्यामध्ये तिथे असणाऱ्या सर्व सुखसोयी किंवा अम्युनिटीजचा परफेक्ट यूज व्हायला पाहिजे. म्हणजे मी रस्त्यावरनं चालतोय तर मला परफेक्ट जाता यायला पाहिजे, मी ट्रान्सपोर्ट करतोय बाय बस, बाय सायकल, बाय माय प्रायव्हेट व्हेकल, सो नो डिले व्हायला पाहिजे. म्हणजे मी माझ्या घरापासून माझ्या ऑफिसपर्यंत जातोय, मी माझ्या डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत जातोय, तर मग ओरिजिन पॉईंट पासून डेस्टिनेशन पॉईंट पर्यंत कोणताही ऑब्स्टॅकल नसायला पाहिजे. म्हणजेच मी काय, जो टाइम आहे, ठराविक जो टाइम आहे पोचायला लागतो त्या टाइम पर्यंत पोचायला पाहिजे. ह्या सर्व प्रोसेस जर का तुम्ही परफेक्ट प्लॅन करत असाल, सो दिस इज नथिंग बट द टाउन प्लॅनिंग. The intention of town planning is to satisfy the needs of our future generation and prevent the hazardous growth of the town. बरोबर. म्हणजे काय होत होतं की काही वर्षाआधी किंवा काही वर्षापूर्वी साधारणतः ज्याला जिथे वाटलं हॅझर्ड्स ग्रोथ होती किंवा अनवॉन्टेड ग्रोथ होती, म्हणजे कुठेही प्लॅनिंग नव्हतं किंवा आपण म्हणू की बिफोर द प्लॅनिंग किंवा लोकांना प्लॅनिंग माहीतच नव्हतं, त्या प्रोसेसमध्ये वाटेल त्या पद्धतीत प्लॅन होत गेलं, वाटेल त्या पद्धतीत ते शहर, ती गाव, तो हॅमलेट हे वाढत गेलं आणि आज त्याचं एक अस्ताव्यस्त रूप तयार झालंय. आणि त्याला जर का आत्ता तुम्ही डिझाईन करायचा प्रयत्न केला तर ते फार कठीण होत चाललंय. म्हणून काय, ज्या वेळेला डेव्हलपमेंट प्रोसेस तुम्ही करता त्यावेळेला ती जर का त्याच टाइमला परफेक्ट करत असाल तर ती परफेक्ट प्रोसेस असेल. ओके, सो दॅट त्या केसमध्ये मग ह्या प्रोसेस करताना सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फ्युचर प्रोव्हिजनचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. म्हणजे मी एखादं प्लॅनिंग करतोय त्या केसमध्ये ज्या वेळेला मी एखादं प्लॅनिंग करतोय त्या केसमध्ये माझ्याकडे फ्युचर प्रोव्हिजनचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, फ्युचर प्रोव्हिजनचा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्लॅन करताय तो आज किंवा उद्या किंवा परवा किंवा एका महिन्यासाठी, 2 वर्षासाठी नाही, एक लॉंग पिरियड साठी आपल्याला प्लॅन करून ठेवायचंय. म्हणजे फक्त काय प्लॅन करायचंय की प्रेझेंट कंडिशन साठी आपण प्लॅनिंग करत नाही. त्या केसमध्ये म्हणजे साधं सिंपल एक एक्झाम्पल बघायचं झालं तर मी एक इथे रोड टाकतोय किंवा एक इथे रोड आहे आणि या जर का रोडचा जर का फ्युचर प्रोव्हिजन जर का लक्षात घेतलं नाही, म्हणजे आज तो 7 मीटरचा आहे, ठीक आहे, आज इथे 7 मीटरचा रोड आहे, ठीक आहे, की आज इथनं व्हेकल्स किंवा जो काही ट्रॅफिक आहे किंवा ट्रॅफिक डेन्सिटी लो आहे. बट इन केस ऑफ आफ्टर द 5 to 10 इयर जर का इथे एखादी मोठी कंपनी आली किंवा इंडस्ट्रियलायझेशन त्या एरियामध्ये झालं तर काय होईल रे, ऑब्विसली इथनं जो फ्लो ऑफ व्हेकल आहे ना तो 100% वाढेल. म्हणजे मग पुन्हा फ्युचर प्रोव्हिजन मध्ये तुम्हाला काय आलं, या रोडचं वाइडनिंग करा, वाइडनिंग करण्यासाठी मग ऍक्वायर करा, जमिनी ऍक्वायर करा, म्हणजे हस्तांतर करून घ्या, त्यासाठी लागणारी प्रोसेस, नाहीतर मग अजून नंबर ऑफ मल्टिपल ऑप्शन शोधा, ह्या सर्व प्रोसेस मधनं जावं लागेल. अँड दिस इज द बॅड प्लॅनिंग, अँड दिस वन इज द बॅड प्लॅनिंग. आणि त्यामुळे काय, ज्या वेळेला आपण एखाद्या प्लॅनिंगचा किंवा कॉन्सेप्ट ऑफ प्लॅनिंगचा विचार करतो त्यावेळेला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे असणं गरजेचं आहे की आपण प्लॅनिंग करताना कोणत्याही पद्धतीचं प्लॅनिंग असू देत, त्या केसमध्ये फ्युचर प्रोव्हिजन म्हणजे एक लॉंग स्पॅन 20 ते 25 वर्षाचा टप्पा तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. त्याच केसमध्ये ते प्लॅनिंग परफेक्ट होईल. आणि त्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करताना एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट जपणं किंवा एन्व्हायरमेंटल केस जपणं हे फार महत्वाचं आहे. आता एन्व्हायरमेंटच्या केसमध्ये सांगायचं झालं तर प्रेझेंट केसमध्ये आत्ताच आय थिंक सो सांगली महानगरपालिकेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक फाईन दिलेला होता, बरोबर आहे, कितीतरी कोटीचा, 1000 कोटीचा. ओके, सो जर का ज्यांना माहित नसेल तर त्यांनी त्या पॉइंट मधनं गो थ्रू करा किंवा सर्च करा गुगलला. आत्ता काही ती 8 की 10 दिवसा आधी पूर्वीची गोष्ट आहे. सो जेव्हा तुम्ही
कोणतीही कंडिशन करता किंवा जेव्हा तुम्ही कोणताही पॉइंट करता त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काय असते की तुम्ही एका पर्टिक्युलर मॅटरमध्ये किंवा एका पर्टिक्युलर केसमध्ये त्या प्रोसेसमधनं जाताना तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व करताना म्हणजे तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन करताय, अर्बनायझेशन होत आहे, त्या केसमध्ये एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट हा मेंटेन करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. ओके, आणि हेच तुम्हाला बघायचं आहे. सो व्हॉट एव्हर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाउन प्लॅनिंग. सो नॉर्मली काय की कोणते कोणते नॉर्मली ऑब्जेक्टिव्ह असायलाच पाहिजे टाउन प्लॅनिंगचे, तर सिंपल आहे, हे तुम्हाला कुठेही बुक्समध्ये वगैरे मिळणार नाही. हे मी सिम्पली फाइंड आउट केलेत आणि त्यामध्ये पुट केलेत. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट आहे की यूज ऑफ लँड व्हायला पाहिजे. जर का परफेक्ट यूज ऑफ लँड होत असेल तर तो परफेक्ट आहे. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्फ्रा तिथे परफेक्ट अवेलेबल असणं गरजेचं आहे, यावर आपण पुढे बोलणारच आहोत. त्यानंतर कम्फर्टनेस मला पाहिजे. त्यानंतर हेल्थ वेल्थ परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि ॲस्थेटिक व्ह्यू यामध्ये असणं फार गरजेचं आहे. ओके, सो दीज आर द 6 आर द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाउन प्लॅनिंग. दीज 6 आर द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाउन प्लॅनिंग. आता सिंपल आहे, एक एक घेऊया. मी काय करतो, ज्या वेळेला एखाद्या केसमध्ये हेल्थचा विचार करतो किंवा त्याही आधीनं मी यूज ऑफ लँडचा विचार करतो. ओके, काय कंडिशन काय आहे की सपोज टू बी मी जर का एखाद्या सिटीला मी डेव्हलप करण्याचा विचार करतो आणि त्या केसमध्ये मी बघतोय काय, तर त्या केसमध्ये मला एक लक्षात येतं की मी ज्या वेळेला लँडचा परफेक्ट यूज करण्याचा विचार करतो और यूज ऑफ लँडचा ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला मला ना नंबर ऑफ कन्सेप्ट लक्षात येतात की मी रेसिडेंट एरिया हा कुठे ठेवायला पाहिजे किंवा रेसिडेन्शियल एरिया बोलतो. मग मी कमर्शियल कुठे ठेवायला पाहिजे, मी इंडस्ट्रियल एरिया कुठे पुट करायला पाहिजे. कारण काय होईल, या केसमध्ये जर का हे या सगळ्या गोष्टी इथे जर का ऍड करत गेलो मी आणि एकाच ठिकाणी जर का पुटअप केलं तर मग बघा की एक जो आपण म्हणू की त्याला जी काही हेल्दी लाईफ होती किंवा जो काही आपल्याला कम्फर्टनेस हवं होतं ते तिथे मिळणार नाही, कन्व्हिनियन्सी मिळणार नाही. म्हणजेच काय, रेसिडेंट आलं इथे रेसिडेंट आलं, याच्याच बाजूला कमर्शियल आलं, इकडे इंडस्ट्रियल आलं, इथे कुठेतरी एखादं ओपन ग्राउंड टाकलं, इथे काहीतरी वेगळंच काहीतरी ठेवलंय. मग अशा केसमध्ये जर का तुम्ही लँडचा जर का परफेक्ट यूज करत असेल तर तो काही ऍक्सेप्टेबल नाहीये. ऍग्री करता? कारण काय की लाईफ इथे एक्झॅक्टली डिस्टर्ब होत आहे. ओके, की ज्यासाठी किंवा जो काही लाईफचा जो कन्सेप्ट आहे, लोकांना जी लॅविशनेस हवं असतं, कम्फर्टनेस हवं असतं, कन्व्हिनियन्सी हवी असते, अशा ठिकाणी डिस्टर्ब होईल. आणि मग जर का तुम्ही अशा पद्धतीचा लँडचा यूज करत असेल तर लोक तिथे येतील तरी कसे? शक्यच नाही ना. या ठिकाणी लोक येणं शक्यच नाही, कारण त्यांना माहित आहे की इथे रात्री झोपलं तरी आवाज आहे, दिवसाही आवाज आहे, सकाळी पण पोल्युशन आहे, रात्रीला पण पोल्युशन आहे. कारण हे सगळे एरिया म्हणजे नॉर्मली रेसिडेन्शियल एरिया जर बघितला तर 24/7 वर्क चालतं. कमर्शियल एरियामध्ये डे मध्ये जर का बघितलं तर नॉर्मली 8 to 10 आवर्स चालतं. इंडस्ट्रियल एरिया बघितला तर 24 आवर्स काम करत असतो. मग या सर्व प्रोसेसमध्ये या कंडिशनला जर का तुम्ही परफेक्टली जर का डिझाईन करत असेल, परफेक्ट मॅनरने जर का त्याला अरेंज करत असेल, तर मग बघा की प्रॉपर वेने जर का तुम्ही अरेंज करत असाल की इथे तुम्ही काय ठेवला, रेसिडेन्शियल एरिया ठेवलाय, एका एंडला तुम्ही काय करताय, प्रॉपर रेसिडेन्शियल एरिया ठेवताय. ओके, आफ्टर द रेसिडेन्शियल एरिया इकडे कुठेतरी रोड गेलेत, रेसिडेन्शियल एरियाला लागून कुठेतरी एखादा पार्क आहे किंवा ग्राउंड आहे किंवा ओपन स्पेस ठेवलेली आहे, इकडे कमर्शियल एरिया आहे. आउट ऑफ द सिटी कुठेतरी इकडे इंडस्ट्रियल एरिया आहे. म्हणजेच काय, या सगळ्या केसमध्ये सिटीला किंवा त्या लँडला जर का परफेक्टली यूज केलं तर परफेक्ट लँड यूज होईल. येस ऑर नो? अँड दिस इज द केस ऑफ फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह की लँड यूज. ओके, सेकंड बघूया आपण ट्रान्सपोर्टेशन प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल.
आज जर का पुण्या मुंबईमध्ये जर का बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येणार की पुणे आणि मुंबईत तर असं बोलतात की मुंबई ही 24 तास धावती असते. मग या केसमध्ये मुंबईतले बरेचसे लोक 6 तासाच्या जॉबसाठी 4 किंवा 5 तास ट्रॅव्हलिंग करतात, किंवा 8 तासाच्या जॉबसाठी 6 तास ट्रॅव्हलिंग करतात. म्हणजे 10 वाजताच्या ऑफिससाठी 7 वाजता घरून निघतात, 8 वाजता घरून निघतात. मग बघा यामध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुमचा किती वेळ जातोय. किंवा साधारणतः पुण्यामध्ये जर का बघितलं आणि 10 जर का किलोमीटर यायचं किंवा भेटायचं, कोणाला भेटायला म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की काय कंडिशन असते. मग अशा पद्धतीची जर का ट्रान्सपोर्टेशन असेल तर मग तुमची कंडिशन काय राहणार. किंवा मग याला काही ऑप्शन्स आहेत का ट्रान्सपोर्टेशनसाठी, इफिशियंट ऑप्शन्स आहेत का. हो, त्यासाठी नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. जसं की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, नंबर ऑफ पॅरा ट्रान्झिट सिस्टीम आहे, आणि लास्टला मग आहेच आपलं प्रायव्हेट. मी काढली कार आणि निघालो, आलो लगेच परत. म्हणजे मला लॅविशनेस, लक्झरीनेस, कन्व्हिनियन्स, कम्फर्ट ह्या सगळ्या गोष्टी तिथे जपायच्या असतात. म्हणून मग मी काय करतो, ज्या वेळेला मी ट्रान्सपोर्टेशनचा विचार करतो त्यावेळेला मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लक्षात घ्याव्या लागेल. कारण की टाउन प्लॅनिंग करताना या गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं की डिलिव्हरिंग द सस्टेनेबल रोड्स, की असे भरपूर सारे रोड्स आहेत की तिथे कंटिन्युअसली जाम असतो. मग अशा पद्धतीचा रोड असायला पाहिजे की तो प्रॉपर इंटरलिंक असायला पाहिजे, तो प्रॉपर तिथे ट्रॅफिक डेन्सिटी ऍडजस्ट करणारा असायला पाहिजे. त्यानंतर रिड्युसिंग द ट्रॅफिक कंजेशन, त्यानंतर इम्प्रूव्हिंग द एअर क्वालिटी. नेक्स्ट इज नथिंग बट द मेकिंग अ सस्टेनेबल मोबिलिटी अवेलेबल टू ऑल, क्रिएटिंग अट्रॅक्टिव्ह लिव्हेबल अर्बन कम्युनिटीज. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टाउन प्लॅनिंगच्या केसमध्ये स्टडी करायच्या आहेत किंवा या केसवर तुम्हाला काम करायचंय. म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन करताना कोणत्या ट्रान्सपोर्टेशनला प्रिफरन्स द्यायचा, कसा द्यायचा, केव्हा द्यायचा, का बरं द्यायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला या टाउन प्लॅनिंगच्या केसमध्ये स्टडी करायचं आहे. म्हणून तो त्याचा एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह म्हणून मी तुमच्या समोर ठेवला आहे. म्हणजे विदाउट ट्रान्सपोर्टेशन टाउन प्लॅनिंग इट इज इम्परफेक्ट. ओके, नाउ नेक्स्ट जर का याचा विचार केला तर तुम्हाला दिसेल आफ्टर द ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रा. ओके, लेट्स सी. इन्फ्राचा जर का विचार केला तर मित्रांनो बघा, तुम्हाला लक्षात येईल की इन्फ्रा ज्या वेळेला आपण बघतो त्या केसमध्ये आता अशा कितीतरी सिटीज आहेत. जसं की मी जर का एखादं बँगलोरचं जर का विचार केला तर बँगलोर इज गोइंग टू बिकम अ डेड सिटी इन नेक्स्ट 5 years. सर्च करा हवं तर गुगल. ओके, बँगलोर ही भारतातली पहिली सिटी असेल विच इज गोइंग टू बी बिकम अ डेड सिटी. आता डेड म्हणजेच काय रे, डेड इज नथिंग बट इन द केस ऑफ त्याला कुठेही डेव्हलपमेंटला डेड सिटीचा कॉन्सेप्ट काय आहे. डेड सिटीचा कॉन्सेप्ट काय, डेड सिटी म्हणजेच काय, याला कुठेही डेव्हलपमेंटसाठी म्हणजे जी कोणती डेव्हलपमेंट करायची आहे त्या डेव्हलपमेंटसाठी कुठेही वाव नाही. ओके, म्हणजे तिथे डेव्हलपमेंट पॉसिबल नाही. ओके, सो जागाच नाहीये ना, कारण की लोकांचं मायग्रेशनच एवढं झालं की तिथे तुम्हालाही माहिती आहे की बँगलोरला आपण फर्स्ट 1 किंवा 3 मध्ये आपण त्याला विचारात घेतो IT हब म्हणून. आणि लोकांनी काय केलं, ओव्हरऑल इंडियामधनं लोक तिथे मायग्रेट झाले आणि मायग्रेट झाले त्याच्यामुळे काय झालं की तिथला जो लँड रिसोर्सेस होता तो यूज झाला आणि आता तिथे अशी कंडिशन आहे की डेव्हलपमेंटसाठी कुठेही जागा नाही. सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट आय सेड की बँगलोर विच इज गोइंग टू बी अ फर्स्ट डेड सिटी इन इंडिया ठरलंय. त्यामुळे बघा, मग अशा केसमध्ये जर का तुमच्याकडे प्रॉपर इन्फ्रा नसेल तर मग डेव्हलपमेंटचे चान्सेस, कारण जमीन आता अशी नाही अवेलेबल. मुंबईमध्ये तुम्हाला पण माहिती आहे की जागेची किती मारामार आहे. मुंबईतच कशाला, महाराष्ट्र किंवा भारताच्या सगळ्याच मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन किंवा मोठमोठ्या सिटीजमध्ये ह्या गोष्टी चालू आहेत की जागाच नाहीये आणि अशी जागा फार कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्रा आता असा उभा करावा लागेल. येस ऑर नो. सो त्या केसमध्ये त्याला अरेंज करताना, त्या गोष्टीतून जाताना तो UDCR आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टाउन प्लॅनिंगच्या ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये स्टडी करायच्या आहेत. ओके, त्यानंतर मी बघतोय की आफ्टर द इन्फ्रा कम्फर्टनेस अँड इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कम्फर्टनेस काय करतो, सगळ्यातनं एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता कम्फर्ट काय आहे बघा, म्हणजे प्लॅनिंग कुठपर्यंत माणसाचं कम्फर्टनेस बघतो. मी साधं सिंपल आहे, मी जर का एखादं घर विकत घ्यायला चाललोय किंवा मला एखाद्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट व्हायचंय आणि
2 अपार्टमेंट दिसत आहेत, एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. या 2 अपार्टमेंटचा जर का विचार केला तर मला हे अपार्टमेंट खूप चांगलं वाटतंय, पण बऱ्यापैकी इकडे ना, इकडे लगेच सिटी बसचा एक पॉइंट आहे, इकडे 1-2-4 छोटे मोठे मॉल आहेत. त्यामुळे मी काय करेल, इकडे चूज करेल. का? तर मग मी इकडे राहतो, मला इथे इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होते, मला बस इथनं इझी भेटते, मला छोटंसं इथे मार्केट अवेलेबल आहे, त्यामुळे मला कन्व्हिनियन्स किंवा कम्फर्टनेस इकडे आहे. त्या केसमध्ये मी इकडे राहायला येईल. किंवा आउट ऑफ द सिटी जाण्यासाठी, किंवा तुम्हाला जर का एंड कनेक्टिव्हिटी पॉइंट जर नसेल, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या केसमध्ये जर का एंड कनेक्टिव्हिटी पॉइंट जर नसेल, म्हणजे शहराच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत जर का ती बस किंवा तिथे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी प्रॉपरली अवेलेबल नसेल, तर ते सुद्धा अनप्लॅन्ड प्रोग्रेस आहे, तिथे सुद्धा परफेक्ट प्लॅनिंग नाही, आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, कन्व्हिनियन्स आल्सो प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. लोकांना कम्फर्टनेस लागतं आजकाल. ओके, लोकांना कम्फर्टनेस कन्व्हिनियन्स लागते, त्यानुसार तुम्हाला तिथे विचार करावा लागेल. म्हणजेच जर का तुम्ही कम्फर्टनेस इथे देऊ शकत नसेल, किंवा तुम्ही जर का इथे कन्व्हिनियन्स देऊ शकत नसेल, तर तो सुद्धा एक रोल तुमच्या केसमध्ये प्लॅनिंगच्याच फॉर्मॅटमध्ये यायला पाहिजे. हा एक महत्वाची गोष्ट. क्लिअर? नेक्स्ट इज नथिंग बट मी विचार जर केला की त्यानंतर हेल्थ अँड वेल्थ. सिंपल आहे रे. जर का तुमचं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मनच लागत नाही, तुम्हाला तिथे राहायला आवडतच नाही, काही मजाच येत नाही, त्या केसमध्ये तिथे तुमचं मानसिक संतुलन किंवा शारीरिक संतुलन तरी राहील का? नाही. म्हणजे असं म्हणतात ना की आपण कुठे गेलो की काही लोक बोलतात की हवा पालट करू नये, बरं वाटेल. हवा पालट करणं म्हणजेच काय? आपण काय करतो, आपला माइंडसेट चेंज करतो किंवा तो थोड्या वेगळ्या पद्धतीने बघायला जातो. आणि त्याच केसमध्ये हेल्थ आणि वेल्थ ह्या दोन्ही गोष्टी ॲट ए टाइम इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? अँड नेक्स्ट अँड लास्ट, ॲस्थेटिक व्ह्यू किंवा ॲस्थेसिटी इज द व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, आपण जेव्हा शहरांचा विचार करतो आणि जेव्हा बघतो त्यावेळेला जर का चंदीगडचा विचार आला तर एकदम प्लीझंट व्ह्यू आपल्या डोक्यात येतो. ओके, की चंदीगड इज द मोस्ट अँड वेल प्लॅन सिटी आपण बोलतो. आणि या केसमध्ये जर का ॲस्थेटिसिटी बघायची असेल, तर जर का सगळ्या गोष्टी प्रॉपर अरेंज केलेल्या असेल, नवी मुंबई असू दे, चंदीगड असू दे, सो ह्या एकदम परफेक्ट अरेंजमेंट केली आहे. ट्रान्सपोर्टेशन असू दे, झोन फॅक्टर असू दे, वॉटर रिसोर्स असू दे, इलेक्ट्रिसिटी असू दे, ह्या सगळ्या गोष्टीचा परफेक्ट यूज केला गेला या सिटीजमध्ये. आणि त्यामुळे काय की जर का अशा कंडिशन असेल तर कोणालाही तिथे जायला मजा येईल. बरोबर आहे ना? म्हणजे कोणीही तिथे जर का ॲस्थेटिकली जर का परफेक्ट असेल तर कोणीही राहायला तयार होईल. आणि हा सगळा पार्ट या ॲस्थेटिक व्ह्यू मध्ये येतो. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. ओके, सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लॅनिंग. ओके, ज्यामध्ये आपण हेल्थ बघितलं. म्हणजे नॉर्मली काय की भरपूरदा असं होते की एखाद्या ठिकाणची जागा किंवा तिथलं सराउंडिंग जर का खूप प्रसन्न नसेल किंवा जर का असं लॅविशनेस नसेल, तर लोकांची बरेचदा तिथे ना मानसिक संतुलन, शारीरिक संतुलन बिघडतं. सो दिस प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यानंतर नेक्स्ट होतं आपलं कन्व्हिनियन्सी. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की एखादा एरिया आहे आणि खूप चांगल्या पद्धतीत त्याला डेव्हलप केला आहे. म्हणजे मी असं बघतोय की हा एक एरिया आहे आणि हा खूप चांगल्या पद्धतीत डेव्हलप केला आहे, एकदम वेल प्लॅन आहे, खूप छान पद्धतीत याला तयार केला आहे, पण इथे जायला कनेक्टिव्हिटीज नाही किंवा इकडे कोणतीच बस जात नाही, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी नाही, तर मग इकडे कोण राहायला येणार रे? ज्यांचे प्रायव्हेट व्हेकल्स आहेत, जे स्वतः अफोर्ड करू शकतात, तेच लोक राहतील. ओके, आणि लक्षात घ्यायचं की प्रत्येकच ठिकाणी HIG टेनंट्स असून चालत नाही. तिथे तुम्हाला LIG टेनंट सुद्धा किंवा EWS टेनंट सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. ओके, सोसायटी ही फक्त HIG किंवा हाय इन्कम ग्रुप वाल्यांसाठीच नसते. तिथे तीनही प्रकारचे लोक असायला पाहिजे, MIG आणि LIG. त्याच्या मागे काय रिझन असतं किंवा काय कन्सेप्ट आहे, हा पुढच्या लेक्चरमध्ये मी क्लिअर करणार. सध्या तरी आपल्याला त्याची गरज नाही आहे. ओके, सो त्यामुळे कन्व्हिनियन्सी असणं फार गरजेचं आहे. आफ्टर दॅट ब्युटी, देन एन्व्हायरमेंट प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. लक्षात घ्या, अख्खं टाउन प्लॅनिंग तुम्ही स्टडी करताना एन्व्हायरमेंटचा विचार हा तुमच्या डोक्यात असणं फार गरजेचं आहे. कारण जर का एन्व्हायरमेंट तुम्ही डोक्यात ठेवत नसेल किंवा एन्व्हायरमेंट तुमच्या डोक्यात नसेल, तर त्या केसमध्ये ते टाउन प्लॅनिंग फेल होईल. ओके, त्यामुळे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट,
एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे स्टडी करायच्या आहे. आणि ज्या वेळेला आपण कोणत्याही केसमध्ये प्लॅनिंगचा विचार करतो त्यावेळेला टाउन प्लॅनिंगच्या केसमध्ये एन्व्हायरमेंटला प्रत्येक वेळेला गृहीत धरणं हे आत्ता तरी गरज आहे. ओके, म्हणजेच काय की त्या केसमध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला एन्व्हायरमेंटलाच घेऊन चालायचं आहे. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्स. नेक्स्ट इज नथिंग बट द प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. लेट्स सी प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंगचा विचार करताना व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग. सो बेसिकली these are the principles of planning: zoning, green belt, housing, public building, recreational centers, road system, transport facility. आता बघा सिंपल आहे, जर का झोनिंग प्रॉपर नसेल किंवा रेसिडेन्शियल झोन नाही, कमर्शियल झोन परफेक्ट नाही, इंडस्ट्रियल झोन परफेक्ट नाही, त्या केसमध्ये तिथे लाईव्हलीहूड नेचर नाही. ओके, त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग मध्ये फर्स्ट व्हेन इम्पॉर्टंट मोटो आहे तो आहे झोनचा, की झोनिंग असणं फार गरजेचं आहे. जर झोनिंग नसेल किंवा एखादा लँड जर का प्रॉपरली डिवाइड केली जात नसेल तर त्याला कोणताही मिनिंग उरत नाही. क्लिअर. देन सेकंड जो पॉइंट आहे मित्रांनो तो आहे ग्रीन बेल्ट. ओके, ग्रीन बेल्ट. So it plays a very important role to control the hazards growth. Or green belt काय, it is the non-development zone about the periphery and prevent the hazards growth. थोडं ह्या सगळ्या गोष्टींना आपण खूप डीप मध्ये स्टडी करणार आहोत आणि आपण लाईव्ह लेक्चर मध्ये सुद्धा चालूच आहे, त्यामध्ये पण आपण खूप डीपली हा स्टडी करतच आहे. ओके, सो लेट्स सी अबाउट द ग्रीन बेल्ट. काय आहे की एखादी सिटी आहे आणि मग काय केलंय की ही सिटी तर कुठेही कशी वाढू शकते. म्हणजे हिला वाटत असेल तर इकडे वाढेल, इकडे पण वाढू शकते, इकडे पण वाढू शकते. तर हा जो हॅबझर्ड ग्रोथ आहे किंवा हा जो काही ही जी काही ग्रोथची प्रोसेस आहे ही थांबवण्यासाठी आपण नॉर्मली काय करतो, एक मार्किंग प्रोव्हाइड करतो. इन द केस ऑफ इमॅजिनरी, नॉट अ परफेक्ट. ओके, आपण एक मार्किंग प्रोव्हाइड करतो ऑन पेपर आणि याला बोलतो ग्रीन बेल्ट. याला काय बोलतो, ग्रीन बेल्ट. लक्षात ठेवायचं. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ ग्रीन बेल्ट. आणि हा ग्रीन बेल्ट काय करतो की नॉर्मली बाकीचा जो एरिया आहे हा ऍग्रिकल्चर झोन म्हणून आपण डिनोट करतो. म्हणजेच काय, हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो की टू कंट्रोल द हॅबझर्ड्स ग्रोथ ऑफ दॅट सिटी. ओके, आता मला तुम्हाला एक क्वेश्चन आहे की जर का एखादं छोटंसं गाव आहे, एकदम छोटंसं गाव आहे, म्हणजे हा साधारण 1000 पॉप्युलेशन असेल, याही गावाला नॉर्मली काय असते की काय प्रोव्हाइड केलं जातं, ग्रीन बेल्ट प्रोव्हाइड केला जातो. आता हा ग्रीन बेल्ट प्रोव्हाइड करण्यामागे काय बेसिक रिझन असायला पाहिजे, थोडा विचार करा. आता गावात घर वाढतील किती, म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे. आधीच गावात 1000 लोक, एका घरात 4 लोक, म्हणजे साधारणतः 250 घरं असतील ॲज अन ॲव्हरेज मानून चाललो तर. म्हणजेच 250 हाऊसेस आहे. आता वाढून वाढेल किती, 5, 10, 15, 20. बरोबर. येस ऑर नो. सिंपल आहे. एक प्लॅनर सारखा विचार करा. या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखाद्या गावाचा विचार करतो त्यावेळी तिथे एक ग्रामपंचायत ही लोकल ऑथॉरिटी आहे. बरोबर. ग्रामपंचायत ही लोकल ऑथॉरिटी आहे आणि ग्रामपंचायतचं फायनान्शियल बजेट किती आहे. आणि जर का इकडे घरं वाढत असतील, 5-10 जरी का घरं वाढेल, तर त्या ग्रामपंचायतला किंवा त्या लोकल ऑथॉरिटीला तिथे अम्युनिटीज प्रोव्हाइड करण्याची गरज असते. हा कॉन्सेप्ट इकडे पण लागू होणार. म्हणजेच काय, त्या अम्युनिटीजच्या केसमध्ये तिथे रोड असायला पाहिजे, प्रॉपर रोड सर्व्हिस द्यायला पाहिजे, प्रॉपर वॉटर सर्व्हिस द्यायला पाहिजे किंवा वॉटर सप्लाय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी प्रॉपर असायला पाहिजे, ड्रेनेज प्रॉपर असायला पाहिजे, तिथे घरं पक्की असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना
त्या ग्रामपंचायतचं फायनान्शियल ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ शकतं का? जर ओके असेल तर तशा पद्धतीच्या बेल्टला कन्वर्ट केलं जाऊ शकतं. जर का हे पॉसिबल नाही तर म्हणून मग हा सुद्धा एक यूज आहे की मग अशा फॅसिलिटीजला थांबवण्यासाठी किंवा मिनिमाइज करण्यासाठी सुद्धा ग्रीन बेल्टचा एक यूज केला जातो. क्लिअर? आणि हा सुद्धा एक त्याच्या मागे बेसिक मोटो आहे. सो दिस इज द ग्रीन बेल्ट. देन हाऊसिंग सिस्टीम. हाऊसिंग शुड बी व्हेरी अफोर्डेबल. कारण मी काय करतो, ज्या वेळेला मी मायग्रेशन केलं, मी माझ्या गावावरनं मी कंपनीसाठी पुण्याला आलो आणि पुण्याला आल्या आल्या मी काय घर घेणार नाही की नाही मी गावावरून आलो आणि डायरेक्ट 25-30 लाख रुपये आणले आणि डायरेक्ट पहिल्यांदा फ्लॅट घेतला विकत. इट इज नॉट पॉसिबल. सो त्या केसमध्ये मी काय करणार, सुरुवातीला रेंट वाईज एखादी छोटी रूम घेऊन मग मोठं घर घेईल, या प्रोसेसमधून जाईल. मग अशा केसमध्ये अशा लोकांसाठी रेंट वाईज टेनंट किंवा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम सारख्या कंडिशन्स तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल्सो द प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. मग कोणत्याही केसमध्ये तुम्ही हाऊसिंग प्रोव्हाइड करताय तर इट शुड बी अ व्हेरी अफोर्डेबल टू द LIG अँड EWS टेनंट्स. जे काही LIG आहे म्हणजे लो इन्कम ग्रुप आहे किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन लोक आहे, यांना ते अफोर्डेबल व्हायला पाहिजे. अशाच फॉर्मॅटमध्ये रेंट वाईज किंवा मग विकत देऊन अशा केसमध्ये तुम्हाला अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम सुद्धा यूज करता येतं. याचाच एक प्रिव्हेन्शन म्हणजेच काय, स्लम जे आहे, मी आलो कुठेतरी एखादं छोटंसं मी उभं केलं आणि मी तिथे राहायला लागलो, दुसरा येईल तिथे तो बांधेल तर तो राहायला लागेल, तिसरा येईल, आणि अशी कितीतरी धारावी भारतात तयार होऊ शकतात, हो की नाही? सो त्या केसमध्ये टू अवॉइड द स्लम, टू प्रिव्हेंट द स्लम एरिया, दिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. देन पब्लिक बिल्डिंग. Public building should be well organized. Public building should be well organized. It should be connective to each other. म्हणजे जेवढे पब्लिक बिल्डिंग आहे ते प्रॉपर कनेक्ट असायला पाहिजे. इट शुड बी अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. म्हणजेच काय, पब्लिक जेवढे बिल्डिंग्स आहेत त्या काय असायला पाहिजे, कारण नॉर्मली इथे तुम्हाला माहिती आहे की पब्लिक बिल्डिंग म्हटलं की नॉर्मली 8 to 10 आवर्स काम चालतं, म्हणजे दिवसा काम चालतं म्हणून दिवसा कंटिन्यू गजबज राहील. त्या केसमध्ये तो रेसिडेन्शियल पासून थोडा दूर असायला पाहिजे. अशा ठिकाणी असायला पाहिजे जिथनं कनेक्टिव्हिटी फार इझी होईल, किंवा इट शुड बी व्हेरी मच नियर टू द एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन. सो दिस इज द परफेक्ट प्लॅनिंग. आफ्टर दॅट रिक्रिएशनल सेंटर. रिक्रिएशनल सेंटरसाठी तुम्ही प्रॉपर एक रिझर्वेशन असायला पाहिजे. म्हणजे साधारण ग्राउंड, ओपन स्पेसेस, ऑडिटोरियम अशा सारख्या जर का गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करत नसेल तर मग तीन म्हणजे असं म्हणू शकतो की मी एक मनोरंजकता जी असते आयुष्यातली ती संपून जाते. सो ती मेंटेन करण्यासाठी, एंटरटेनमेंट मेंटेन करण्यासाठी लाईफमध्ये रिक्रिएशनल सेंटर असणं फार गरजेचं आहे आणि ते काम ऑथॉरिटीचं आहे. त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंगमध्ये हा सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल प्ले केला जातो. नेक्स्ट, रोड सिस्टीम. रोड सिस्टीम जर का बघायची असेल तर मी आत्ताच सांगितलं की चंदीगड इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रोड सिस्टीम. इंटरकनेक्टेड आहे, इंटरलिंक टू इच अदर आहे, एंड पॉइंट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली गेली आहे, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे. फर्स्ट प्रिफरन्स कोणाला द्यायचा, सेकंड प्रिफरन्स म्हणजे कारवाला आला तो भोंगा वाजवत गेला म्हणून त्याला सुरुवातीला प्रिफरन्स द्या, याचा अर्थ असा नसतो. ओके, त्यामध्ये वॉकिंग सिस्टीम आहे, सायकलिंग सिस्टीम आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, पॅरा ट्रान्झिट सिस्टीम आहे आणि नंतर मग प्रायव्हेट व्हेकल सिस्टीम आहे. ओके, सो या केसमध्ये कोणाला कसा रेफरन्स द्यायचा, कोण्या केसमध्ये आपण त्याला ठेवायचं आणि कोणाला कोणत्या प्रिफरन्स देऊन त्याला कुठे अरेंज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोड सिस्टीम सांगतं, ज्यावरच की आपली ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी डिपेंड करते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंग एरिया, प्रॉपर सफिशियंट पार्किंग एरिया प्रोव्हाइड करणं फार गरजेचं असतं. कारण काय की बरेचदा पार्किंग एरिया अवेलेबल नाही म्हणून लोक आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमला यूज करत नाही. सो प्रॉपर पार्किंग सिस्टीम प्रोव्हाइड करणं हा सुद्धा एक सिंपल प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग आहे. क्लिअर? आय होप की तुम्हा लोकांना इथपर्यंत क्लिअर झालं असेल की व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. ओके, सो मित्रांनो लक्षात घ्या, पुन्हा याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल. इथपर्यंत आपण थांबूया. आपण नवीन बॅच लॉन्च केलेली होती जी की लाईव्ह चालू आहे, तर त्यासाठी ज्यांना ॲडमिशन करायचे असेल त्यांनी लवकरच कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशन करून घ्या. ओके, आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.